नमस्कार मित्रांनो, मी रामचंद्र भालचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबळेवाडी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला काही चित्रे दाखवणार आहे आणि त्या चित्रांमधला फरक तुम्ही ओळखायचा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टींमधला फरक जाणून घ्यायचा आहे. चला तर बघूया पहिलं चित्र. बघा काय दिसतं या चित्रामध्ये. छोटी छोटी घरं, रस्ते, एक बैलगाडी दिसते, लोक दिसत आहेत साधा पोशाख केलेली. म्हणजे हे कशाचं चित्र आहे? नदी पण आहे. म्हणजे हे कशाचं चित्र आहे? गावाचं चित्र आहे. अगदी बरोबर आहे. आपण सगळेसुद्धा एका गावामध्ये राहतो. गावातल्या लोकांचं राहणीमान साधं असतं. साधे कपडे ते लोक घालतात, घरं साधी असतात. आता पुढचं चित्र बघा. काय दिसतं या चित्रात? उंच उंच इमारती, मोठे मोठे रस्ते, खूप वाहनं. म्हणजे हे काय आहे? शहर आहे. अगदी बरोबर आहे. शहरातला आणि गावातला फरक लक्षात येतो का तुमच्या? खेड्यामध्ये छोटी छोटी घरं असतात, शहरामध्ये उंच उंच इमारती असतात, मोठे मोठे रस्ते असतात. याउलट खेड्यात छोटे छोटे रस्ते असतात. खेड्यातले लोक साधे कपडे परिधान करतात. याउलट शहरातले लोक उच्चभ्रू कपडे परिधान करतात. आता मला सांगा, या वस्तू कुठे मिळतात? बघा बरं. पहिला आहे कोबी. कुठं मिळतो? शेतामध्ये, म्हणजे गावात. सायकल कुठं? शहरामध्ये. अगदी बरोबर आहे. गावाकडे सुद्धा असते पण ती शहरातून येते. छत्री कुठं? शहरामध्ये. टोमॅटो खेड्यामध्ये, शेतामध्ये. जर्किन शहरातली लोक वापरतात. ठीक आहे. तर आता आपण बघूया गावाकडून शहराकडे कोणता माल येतो. कोणता माल येत असेल? भाज्या. अगदी बरोबर आहे. आणखी फळे. अगदी बरोबर आहे. अजून दूध. अगदी बरोबर आहे. या वस्तू गावाकडून शहराकडे येतात. तर हा झाला गाव आणि शहरामधला फरक. धन्यवाद.